नमस्कार मित्रांनो, ओम साई वेल्डिंग वर्क, ओम साई पत्रावळ उद्योग, कामते बुद्रुक. आता माझा एक विषय आहे शेतकरी. आपण काय करतो, शेतकऱ्याबद्दल बरेच लोक बोलतात, पण मी एक 9 पॉईंटमध्ये बोलणार आहे. शेतकरी म्हणजे चुकीचा मार्ग कुठे अवलंबतात. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, जो माल विकतोय त्या मालाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रॉपर एंड टू एंड. आता माल आपण तयार केल्यानंतर आपण विचार करतो की माल आडतीला नेला किंवा बाजारात नेला, तिथे रेट नाही मिळाला तर तो माल काय करायचा. तर माल आपला कुठला पण माल असो, टोमॅटो असू द्या, ज्वारी, गहू, मका, हरभरा, तूर, मूग, उडीद, कोथिंबीर, मेथी, ऊस, आपण काय करतो, व्यापारी, आडत किंवा कारखाना या गोष्टीवर अवलंबून राहतो. तर असं न करता आता आपण काय करतो, तर टोमॅटो केलं तर बाजारात मालाला रेट नाही मिळाला तर आपण काय करतो, आडतीमध्ये नेतो. आडतीमध्ये माल नाही मिळाला तर आपण काय करतो, म्हणजे निगेटिव्ह होतो आणि म्हणजे रेट नाही मिळाला या कारणानं आपण दुःखी होऊन तो माल नंतर करायचा विचारच नाही करत. तर असं न करता आता टोमॅटोला मार्केट जर नाही मिळालं तर टोमॅटो सॉस करू शकता तुम्ही, टोमॅटोचे चिप्स करू शकता. याची मॅन्युफॅक्चरिंग करण्याची पद्धत आणि म्हणजे कसं करायचं, सॉस कसा बनवतात, काय करतात, याचा प्रॉपर अभ्यास करून टोमॅटोवाल्यांनी चिप्स किंवा सॉस तयार केला पाहिजे. आता ज्वारीवाल्यांनी काय केलं पाहिजे, मॉलमध्ये वगैरे स्वतःचं ब्रँडिंग करून स्वतःच्या पॅकिंगमध्ये ज्वारीच्या भाकरी किंवा भातोड्या करतात बघा, भातोड्या पण चालतात. तर भातोड्या किंवा ज्वारीच्या भाकरी करून ज्वारीवाल्यांनी पॅकिंग प्रॉपर करून स्वतःचं ब्रँडिंग करून लोगो तयार करून विकल्या तरी चालतात. आता गहू जर केला असेल तर त्यांना तर चांगला ऑप्शन आहे. गव्हाला जर मार्केट येत नसेल, रेट असेल तर गहू मार्केट विकू शकता, नसेल तर गव्हापासून आटा तयार करून आटा पण स्वतःच्या ब्रँडिंगने पॅकिंग करून विकू शकता. त्याच्यानंतर कुरवड्या पण तयार करू शकता गव्हापासून आणि कुरवड्या पण स्वतःचं ब्रँडिंग पॅकिंग करून विकू शकता. त्यानंतर येते मकावाल्यांनी भरडा तयार करून विकू शकता बघा. मकावाल्यांनी भरडा एक ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये बांबू तयार करतात. आता बांबू बरेच त्याला मसाला वगैरे तेल मीठ लावून बांबूची पण विक्री चांगली चालते. आणि हे काय मी म्हणत नाही की बाबा बांबू तयार करा किंवा कुरवड्या, भातोड्या, भाकरी तयार करा, कारण प्रॉपर ह्याच्यात पण व्यापारी आहेत, ह्याच्यात पण त्यांचा रेट तोडून आपण जर स्वतः प्रॉपर बनवायला लागलो तर आपल्याला पण मार्जिन बनू शकतं आणि आपण शेतीला जोडधंदा म्हणून ह्या व्यवसायाकडे वळू शकतो. तिसरी गोष्ट आहे हरभरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मटकी. ह्या डाळी ज्या आहेत त्या डाळ फिशिंग मशीनची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काही जास्त नाही आहे. मशीन घेतली तर मशीनमध्ये डाळी तयार करून स्वतःचं ब्रँडिंग करून स्वतःचा लोगो लावून स्वतः मार्केटिंग करून, डीमार्ट असेल, कुठला व्यापारी असेल, छोटे मोठे किराणा स्टोअर असतील, यांच्याकडे आपलं सॅम्पल दाखवून आपला रेट देऊन आपल्याला जर हरभरा 5,000 जर मार्केटमध्ये जात असेल आणि हरभरा डाळ जर 9,000 मार्केटमध्ये जात असेल तर प्रॉपर प्लॅनिंगनं जर केलं तर डाळीला तुम्हाला क्विंटल मागे 4-5 हजार रुपये, आपलं 4,000 आणि डाळीला प्लस 4,000, 9,000पर्यंत रेट भेटू शकतो. आणि तेच जर आपण स्वतः प्रॉपर शेतकऱ्याच्या मुलांनी उतरून त्या गोष्टी केल्या तर 100% सक्सेस होणार. आणि आता दुसरा विषय काय, कोथिंबीर पेस्ट पण तयार होते बघा. कोथिंबीर, मिरचीला तर मिरची लोणचं तयार होतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण काय करतो, कुणावर तर अवलंबून राहणे, व्यापाऱ्याने माल नाही घेतला, आडतीने रेट तोडला तर आपण नर्वस होऊन ह्या शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण निगेटिव्ह जातो. तर असं न करता प्रॉपर, आता ते ऊसाला पण नवीन आलेलं आहे बघा, ऊस शुगर कॅन म्हणून येतं. आता रिलायन्स मॉलमध्ये मुंबईमध्ये पण मी व्हिडिओमध्ये ऐकले, 2 कांड्या ऊसाच्या म्हणजे डोळ्यापासून कट करून 2 छोटे छोटे पीस असतात, 2 कांड्या ऊसाच्या 20 रुपयाला प्रॉपर कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून 20 रुपयाला 2 कांड्या विकतात. तर आता साध्या शेतकऱ्यांचा ऊस म्हणलं तर 35-40 कांड्यावरती ऊस असतो. एका ऊसाची किंमत बघा, 20 म्हणलं तर 20 रुपये सोडा, 10 जर धरलं तर एखादी ऊसाची किंमत 200 रुपये होते. तर असं म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करून आपल्याला काय बनवायचं आहे आणि त्याचं एंड टू एंड लास्टपर्यंत त्याचा रेट आपण ठरवला पाहिजे आणि तरच शेती व्यवस्थित होणार आहे. नाहीतर आपण आडती, व्यापारी, आपण कुणालाही म्हणजे चुकीचं ठरवायचं नाही. आपण शेतकऱ्यांनीच
आता मी पण शेतकरी आहे, आपण शेतकऱ्यांनीच प्लॅनिंगनं टोमॅटो, ज्वारी, गहू, मका, हरभरा, तूर, मूग, उडीद, कोथिंबीर, मेथी, ऊस, ज्या काही गोष्टी आहेत त्याला प्रॉपर एक तर मार्केट रेट असेल तर मार्केटला विकायचं, नाहीतर त्याच्यापासून कुठला ऑप्शन आहे, त्याला काय तयार करू शकतो, डाळी, कडक भाकरी, टोमॅटो चिप्स, टोमॅटो सॉस, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आणि प्रॉपर अभ्यास करून मार्केटचा अंदाज घेऊन आता तुम्हाला तूर डाळीला किंमत जर तुम्हाला 8-7 हजार आली तरच विकायचे, नाहीतर तुम्ही 4 आणि 5 हजारात आता तयार केलेला ऐनवेळी माल काय होतं, व्यापाऱ्यांकडे माल जर घेऊन गेला तुम्ही तर एकदम सगळ्या लोकांनी एकदाच जर माल आणला तर त्यांची रेट पण पडतो आणि 5-6 हजारात माल विकणं पण परवडत नाही. त्यावेळेस आपण डाळी तयार करून डाळीचं स्वतःचं ब्रँडिंग करून विकलं तर ते परवडू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा जो होणारा तोटा आहे ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि व्यापारी वर्गांना काय आपण चुकीचं बोलायचंच नाही आहे, कारण त्यांनी पण त्यांचे पण वेळ दिलेला असतो त्या गोष्टी करायला. त्यांनी पण त्यासाठी शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मार्केटिंग केली पाहिजे, पॅकिंग केली पाहिजे, स्वतःचं ब्रँडिंग केलं पाहिजे. ह्या गोष्टी करून मार्केटमध्ये उतरले पाहिजे. 100% सक्सेस होणार. ह्या गोष्टी करण्याची तयारी फक्त ठेवा आणि मग सांगा शेती परवडत नाही, कारण शेतीशिवाय ऑप्शन नाही आहे. शेती असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे निगेटिव्ह विचार न करता, निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता आपण काय करायचं, प्रॉपरली प्लॅनिंगनी प्रॉपरली तुमचं ग्रुप तयार करून, ग्रुप म्हणजे काय व्हॉट्सअप फेसबुकचा ग्रुप नाही सांगत आहे, ग्रुप म्हणजे शेतीतला ग्रुप. कोणी एखाद्यानं लावलं तर टोमॅटो लावा, एखाद्यानं लावलं तर वेगवेगळ्या व्हरायटी, हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, ज्या वेगवेगळ्या व्हरायट्या लावल्या पाहिजेत. आणि एखाद्याने मेथी लावली तर त्यांना सगळ्यांनी मेथीच लावायची असं न करता एखाद्याने गवारी लावावी, एखाद्याने भेंडी लावावी, एखाद्याने कारलं, एखाद्याने दोडका, असं प्रत्येकाने एक व्हरायटी वाटून घेऊन आपल्या एरिया कव्हर करता येईल अशा पद्धतीने केलं पाहिजे. नाहीतर एखाद्याला टोमॅटोचा भाव सापडला म्हणून आपण काय करतो, सगळ्या गल्लीने टोमॅटोच लावतो. असं न करता प्रॉपर आपला ग्रुप तयार करून आपल्या ग्रुपवरती, आता आपण ग्रुप कसा तयार करतो, ग्रुप तयार करतो व्हॉट्सअपला आणि त्याच्यावर स्टेटस वेगवेगळेच असतात. काय प्लॅनिंग, कुठल्याच गोष्टीचं त्याला म्हणजे प्लॅनिंग नसतं. तर शेतकऱ्यांचं पण एक प्लॅनिंग पाहिजे. आता 50 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये एक 10 एकर क्षेत्रात टोमॅटो झालं पाहिजे, त्याच्यानंतर एक 10 क्षेत्रात ज्वारी झाली पाहिजे, गहू झालं पाहिजे, मका झाले पाहिजे. प्रत्येकांचे क्षेत्र वाटून घ्या आणि त्या क्षेत्रामधलं जे काही धान्य असेल ते जर मार्केटला चांगल्या रेटमध्ये जात असेल तर तो विकायचा, नसेल तर त्याच्यावरती प्रक्रिया करून लास्टचा जो माल तयार होणार आहे तो माल व्यवस्थित तयार करून विकायचा. हे गोष्टी केल्यानं 100% शेतकरी सक्सेस होणार.